श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री शिवलीलामृत अध्याय 8। श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ति वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती प्रकटविली तुझ्या बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकाधिका भद्रायुषी शिव कवच देखा श्री गुरुने शिकविले। मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सत्प्रेम करी भद्रायु बाळतो। एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित खड्ग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन द्वादश सहस्र इव बळ गहन तत्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाने करुनी माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी दान लक्ष्मी येवनी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रु लक्ष्मी खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझपाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावलांतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायुचा पिता निश्चिती दाशार्ह देशीचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेणे देश नागविला समस्त धनधान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोनी समस्त बळे नेहुनी बंदी घालीत मुख्य राजग्राम वेष्टित बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनपर्यंत हा एकला शत्रू बहुत मग त्याशी धरोनिया चित रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम ग्रज प्रजा लुटून राजस्त्रिया धरियल्या ऐसे हरोनी समस्त घेऊनी चालेला हेमरथ वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहतसे पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडविल कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रुनेती पितयासी गुरुस्मरण करुणी मनमानसी अंगीला कवच लईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खड्ग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माते शत्रुभूत ग्राम हरुनी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सुत संहारी न समजता ते माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वी राजे जितची धरून आणीन तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभविना अज तेजपुंज शरत्कळीचा द्विजराज सोजोळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इवा आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनके गजेचे कैवारी लहू कुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती दाकुटे वये किशोर जवळी देखोनी शत्रूचे भार सिंहनादे गर्जिन्नले म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त चोरोनी नेता त्वरित शिक्षा लाविन तुम्हा ते तस्करांची हेची शिक्षा जाण छेदावे कर्ण नासिक कर चरण एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही अवघे माघारे जो पाहती तव दोघे किशोर धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे एक मृगांक एक मित्र एक वशिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगींद्र तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण जैसा धारावर्षे घन वीर खिळिले संपूर्ण मोयरा ऐसे दिसती परतले शत्रूंचे वार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वाद्ये वाजती भयंकर तेणे दिशा व्यापिला तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरित कुंभिनीते दिशा कुंदिल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोघे आरुडले तेज क्षणी चापी बाण लावणी सोडिती प्रलय विद्युद्धत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा समवेत गजरथ भद्रायु भोवते मिळत कैवारी आपुला म्हणून वाद्य वाजवून या दळ भद्रायु भोवते मिळाले सगळं म्हणती हा कैवारी या वेळ आला नकडे कोटोनी पाठीराखा देखोनी समर्थ विरास बळ चढले अद्भुत हेमरथाची सेना बहुत संहारी लेते काढी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहते दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे
पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखून स्नेह वाटतो कोण आहे न कळे सत्य मज वाटी परमाप्त हृदय धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांधर रण रक्तपूर चाललेले जाण वज्रभाव दुरून प्रधानासहित पाहत असे अनिवार्य भद्रायूचा मार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखून हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांची युद्ध अद्भुत 4 घटिका झाले शत्रू थरथरा कापत म्हणते भीमकी हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊन शत्रुता देखून उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त खड्ग काढिले तेज अद्भुत सहस्र मार्तंडा समान काळा अग्नीची जीवा कराड की प्रलय विजांचा मेळ की काल सर्पाचा गरळ ते बी खड्ग झळकत असे ते शस्त्र झळकता ते जळ मागध जळ भस्म झाले सकळ मागे होता तो हेमरथ चातकळ समाचार श्रुत झाला की काळशास्त्र घेता हाती देखताची दडे संहारती मग पडू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहुसी टाकून पडती शत्रू घेतले रान ते भद्रायूने देखून धरिला धावून हेमरथ धरिला तो दृढकेशी ओढून पाडीला भूमिसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध की भडबडा रक्ती बांधिला आकर्षण मंत्री प्रधाना सहित जाण क्षूर मुखश्वर घेऊन 5 पाट काढिले अर्धखांड धर्मामिशी भाद्रून माघारे चालवी संपूर्ण राजश्रिया पारकोश धन घेत हिरोन ते द्वा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेथीचा तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवून पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याचकडे पाहुनी नैनी लोटल्या अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालून जडता शत्रुदा वाग्नीत वर्षलासी अजलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरली बाळकांची कौतुके ही सहस्राक्षे येणे एके केले धावणे वाटत असे सकल राजश्रिया धावन उतरती मुखावर निंबलोण म्हणती बाळा तुझोवरून जाऊ वाळून सर्वही भद्रावी म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत परम यत्ने करून या नगरात पिता नेऊन बैसविला दिवस सिंहासनी जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारील एक्सरा रथी भरून वाटी शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहूशी भेटावया वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्राई म्हणे पित्या लागून शत्रूच करा बहुत सज्जतन 3 दिवसा मी येईन परतून जाणा तुम्हा पासी मी आहे कोणास कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोनी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण मन तिने धरून निंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दया घन चित्रांगद श्रीमंतिनीस भेटून जन्मदारभ्य वर्तमान त्याशी सांगे भद्रायूचे पिता सोडून पुरुषार्थ केला तो ऐकला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊन या ऐकला ऐसा मधुर शब्द श्रीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणार विंड पूजिती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग दळभर वाहने पाठवून दिदली वैश्य नगराप्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चालीला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्रावी बसला सुखासनी तैसीच माता शिबिका यानी चित्रांगदे समोर येऊन घेऊन गेला मिरवित वर पाहुणी जन तटस्थ म्हणती कायसा यापुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नाशी त्या वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाय सादरे तो कैवारी ओळखीला पाय त्याचे धरावया धाविनला भद्रायूने वरच्यावरी धरीला अलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे नयनी चाललेल्या विमलांबुधारा अभिषेक करीती येरा मग वज्रबाहू पुसे वरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रति मग भद्रायूने एकांती येऊन सांगितले साध्यांत वर्तमान हा शिवयोगी याचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी तै शिवयोगियाची होय बेटी तो साक्षात दुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराने भेटविली एकांती नेवनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते द्वा म्हणे ऐसी निदाने वरिष्ठे म्या घोरवणी टाकिली नष्टे मज एवढा अन्याय गोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागेल दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेणे कृतार्थ केले आम्हा मग श्रीमंतिनी चित्रांगद उभयतांशी करून ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गतीत धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मजत्वा दावीला आणून सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्धार मज
अगाभ्यास कैचा पुत्र, हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिधले. ऐसे बोलणे त्वरित वज्रबाहू बाहेर येत, भद्रायू धावणे सद्गरित, साष्टांगे नमित पितयाते. वज्रबाहू देत अलिंगन, जेवी भेटते शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कचनिधान. संजीवनी साधिता अलिंगिती, मस्तक अवघ्राणून झडकरी, सप्रेम बैसविला अंकावरी. कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी, दक्षिणांकी बैसविली, तव राजे समस्त आश्चर्यकरिती. धन्य वज्रबाहू नृपती. मग पद्माकर सुनया या प्रति भद्रायू भेटवी पितयाते. गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा चाला सकळा मोद. मग 4 दिवस सानंद, यथासांग लग्न झाले. आंदन दिदले अपार, 2 लक्ष वाजे आयुत कुंजर. दास दासी भांडार भरुनी द्रव्य दिदले सवे केहुनी. कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी, निज नगरा तेच क्षणी जाती झाली वेतेद्वा. गगनगर्भी न समाये खरीख, ऐसे माता पित्यासी झाले सुख. पट्टर आणि सुमती देख, केले आधीन सर्वतीच्या. मगळ सकळ शत्रू सोडून, प्रतिवर्षी कारभार नेमून. करुणी आपणा अधीन, जीवनदान दिदले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होया असल्या पुण्यभोवत. जरी जन्मोजन्मी हिमनकदामात पूजिला असेल प्रेमभरे. स्त्री पतिव्रता चतुरसुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायूवरी छत्र, वज्रबाहूने उभवनी सत्वर. स्त्री सुमती सहित तपपार, हिमकेदरी करिता झाला. करिता शिव आराधन, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. बागे भद्रायू भोवतदिन, राज्य करीत पृथ्वीचे. शिव कवच वस्म धारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजाण, शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ, कीर्तिमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ. अवलोकित वनश्री येते, छाया सघन शीतळ, वाट पाहती जल निर्मळ. तेथे बसता सूर्यमंडळ, वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी, रातांजन मलयागर. सुहास चंदन अशोक वृक्ष, खर्जूर सघन. आंबे जांभळी खिरणिया, वट पिंपळ कडवे निंब. डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर परिभद्र नभ. भेदित गेले गगनमार्गे. चंपक मोगरे जाई जुई, मालती सेवंती बकुळ. ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती. वृक्षपाही वेष्टोनी वरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर. पोवळवेली नानालता सुवासकर. द्राक्षद्वीप द्राक्ष तरु सुंदर. जायफळी डोलती फळभारे. वदके चातक मयूर. कस्तुरी मृग जवादी मार्जार. चक्रवाक नकुळ मराळ परिकर. सरोवरत तिरी क्रीडती. असो तया वनात, कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता. अकस्मात एक अपूर्व वर्तले. दूरवरी भद्रायू विलोकित, तो स्त्री पुरुषी येती धावत. ऊर्ध्व करुण्या हस्त दीर्घ स्वरे बोभाती. पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे. बोभात विप्र म्हणे नृपा, स्त्री पतिव्रता थोर. मागे सुकुमार राहिली, गजबजोनी धाविन्नला नृप. शर लावणी ओढिले चाप, तो व्याघ्र काळ रूप. स्त्रियसी नेत धरून राये, शर सोडिले बहुत. परितो न गणी तैसाची जात. विजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदिले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्र रायापुढे येऊन शोक करी आक्रोशे. आहा ललने तुजविणे, गृह वाटते मज अरण्य. रायासी म्हणे ब्राह्मण, धिक क्षत्रियपण धिक जिणे. तुझं देखता सत्य, माझ्या स्त्रीने केला आकांत. आहा कांत पडले व्याघ्रमुखात, सोडवी मज यापासूनी. तुझही हाका फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगती नाथ. धिक तुझी शस्त्रे समस्त, खड्ग व्यर्थ गुरुने दिदले. 12 सहस्र नागांचे बळ. धिक मंत्र अस्त्रजाळ, क्षतापासून सोडवी तात्काळ. शरणागत रक्षितोची क्षत्रिय. धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्समागम. धिक श्रोता धिक वक्ता सत्प्रेम, नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती, द्विजन रक्षी न भजे उमापती. ते धिक नारी पापमती, पतिव्रताचे नव्हे. माता पितयासी शिणवित, धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य तो जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै. गुरुची झाकोनी पदवी, आपुला महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उदिग्न, मी तुझं इच्छिले देईन. करी पुढती उत्तम लग्न, अथवा राज्य दान घे माझे. विप्र म्हणे कासया लग्न, स्त्री ही नास कासया धन. जन्मादासी दर्पण, व्यर्थ काय दाऊनी. मुडास कासया उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देणे हे अनुचित. जरेने कवळीला अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे. तृषाक्रांतासी पाजिले द्रुत, क्षुधा तुरासी माळा चंदाक्षता. शत चिंता तुरा पुढे व्यर्थ, गायन नृत्य कासया. या लागी न लगे तुझे राज्य धन. दे माझी स्त्री आणून, राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन. दिदली म्या तुझ प्रती
चे सत्व पाहे ब्राह्मण, म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान, माझे तप मेरू पर्वताहून उंच, असे न सरे कधी, मी पापासी भीत नाही जाण, अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न, सागरी ढेकुळ पडले येऊन, तरी सागर काय डहुळेल, धुळीचे न मळे आकाश, तैसा मी सदा निर्दोष, राव म्हणे हे अपयश, थोर आले मजुरी माझे बळ, गेले तेच क्षणा, व्याघ्रे नेली विप्रललना, आता स्त्री देऊनी ब्राह्मणा, अग्निकाष्टे बक्षिन मी, विप्रापुढे संकल्प करून दान दिदली कीर्तिमालिनी, विप्रगुप्त झाला ते क्षणी, राय अग्नीत चेतविली, ज्वाळा चालिला आकाशपंथ, मग स्नान केले नृपनाथे, भस्म चर्चिले सर्वांगाते, रुद्राक्ष धारण पै केले, आठवणी गुरुचरण, शिवमंत्र शिवध्यान, प्रदक्षिणा करुनी तीन, अग्निकुंडा भवत्या, जय जय शंकर उमारंगा, मदनांतका भक्त भवभंगा, विश्वव्यापका आराध्यलिंगा, नेई वेगे तुझपाशी, उडी टाको जातात ते वेळा, असंभाव्य चेतला ज्वाळा माळी, तो त्यामधुनी कपाळ मोडी, अपर्णे सहित प्रकटला, दशभुज पंचवदन, कर्पूर गौर पंचदश नयन, पंचविशक्ती तत्वाहून, पंचभूता वेगळा जो, पद्रायुसी हृदयी धरुनी सत्वर, म्हणे सखाया इच्छित मागवर, तुझी भक्ती निर्वाण थोर, देखुनी प्रकट झालो मी, भद्रायू बोले सद्गदित, म्हणे विप्रासी आणून दे त्वरित, ते ऐकून हासीनला गजमुखतात, विप्र तो मीच होतो झालो होतो, व्याघ्र मीच होऊन गेलो भवानीस घेऊन, भक्ती पावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो, तुझी ही घे कीर्तिमालिनी, म्हणून उभी केली ते क्षणी, देव सुमने वर्षती गगनी, राव चरणी लागत असे, शिव म्हणे रे गुणवंता, उपेक्षित वर मागे आता, येरू म्हणे वज्रबाहू पिता, सुमवी माता महासती, पद्माकर गुणवंत, कैलासी न्यावा स्त्री संवेत, इतक्या ठाव यथार्थ, तुझ समीप देजे तुझ्या पार्श्वभागी, सकळ असोत स्वामी अक्षय सडळ, यावरी बोले पैफेंदवल कीर्तिमालिनी तू मागाता, ती म्हणे माता सीमंतिनी, पिता चित्रांगद पुण्यखाणी, तुझ समीप राहोत अनुदिनी, शूलपाणी तथास्तु म्हणे, तुम्ही उभयतांनी मागितले, ते म्या सर्व दिदले, माझे चित्त गुंतले तुम्हापासी सर्वदा, मग कीर्तिमालिनी संवेत, 10 सहस्र वर्षेपर्यंत भद्राई राजा राज्य करीत, हरिश्चंद्रासारिखे, मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली, दिव्य विमानी कपाल मौली, नेता झाला सनिध, चित्रांगद सीमांतिनी, वज्रबाहू सुमती राणी, अवघी विमानारूढ होनी पावली शिवपद शाश्वता, स्त्रीपुत्र समोयत पद्माकर, भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार, त्यासी विमान धाडूनी श्रीशंकर आपल्या स्वरूपी मेळविले, हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन, एकता लिहिता जाण, विजय कल्याण सर्वदा, हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत, विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्व ठाई, भद्रायू आख्यान पुण्य आगळे, पदरचना ही विलबदळे, उमा वल्लभा वाती भाव बळबळे, ते तरती संसारी, भद्रायू आख्यान कैलासगिरी, जो का पारायण प्रदक्षिणा करी, त्याचा बंध तोडोनी मदनारी, निष्पाप करी सर्वदा, ब्रह्मानंद सुखदायका, श्रीधर वरदा कैलास नायका, भक्त कामकल्पद्रुम गजांतका, नयेसी तर्का निगमागमा, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जनखंड, अष्टमोध्याय गोडहा. श्री साम सदा शिवार्पणमस्तु.